नमस्कार मैत्रिणींनो, विणकाम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, विणकाम जमतंय ना? करत राहा, एन्जॉय करा. कालच्या भागात मी दाखवलं होतं तुम्हाला डबल खांब कसा घ्यायचा. आज मी तुम्हाला दाखवणार आहे ट्रिपल खांब घ्यायचा आहे आपल्याला. आज मी सुरुवात करत आहे. अच्छा, धागा लपेटून घ्यायचा आहे. पुन्हा आपल्याला कोणत्याही गोष्टीची विणकाम सुरुवात करताना स्लिप नॉट घ्यायचीच आहे. आणि साखळी अशी साखळी घ्यायची आहे. तर बघा, इथे धागा आपण एकदा घेतला आहे, हा पुन्हा एकदा घ्यायचा आहे. आपल्याला ट्रिपल खांब करायचं आहे. हे बघा, एकदा घेतला आहे, हा दोनदा घेतला आहे. आणि ह्या खांबातून लूप काढून घ्यायचं आहे. तर इथे 4 लूप तयार झाले. 1 2 3 4. आता काय करायचं आहे, ह्या दोघातून खांब काढायचं आहे. पुन्हा ह्या दोघातून काढायचं आहे. पुन्हा ह्या दोघातून. आणि हा आपला ट्रिपल क्रोशे तयार झालेला आहे. पुन्हा काय करायचं आहे, 1 2 असे दोनदा धागा लपेटून घ्यायचा आहे. पुढच्या चेनमध्ये धागा काढायचा आहे. इथे 4 लूप तयार झाले. प्रथम 2 लूपमध्ये, त्याच्यानंतर राहिलेल्या 2 लूपमधून, त्याच्यानंतर ह्या 2 लूपमधून. पुन्हा दोनदा खांब घ्यायचा आहे, दोनदा लपेटून घ्यायचा आहे. साखळीमधून असा धागा काढायचा आहे. पुन्हा हे 2 चेन, पुन्हा हे 2 लूप, पुन्हा हे 2. म्हणजे हे आपला ट्रिपल खांब असा मोठा तयार होतो. असा पुन्हा 1 2 दोनदा लपेटून घेतला. पुन्हा साखळीमधून पुन्हा असा दोनदा, पुन्हा हा असा दोनदा, असा अशी ट्रिपल खांब असे मोठ्या प्रकारे तयार होतात. पुन्हा दोनदा धागा घ्यायचा आहे.
अशा प्रकारे ट्रिपल खांब तयार झालेला आहे आपला.